घरचे विचारतात, कधी होणार रे तुझं? मित्र म्हणतात, सोड ना बाबा, काही नाही होणार आता. पण तू ऐकतोस आणि शांत राहतोस, कारण तू त्यांचं उत्तर नाही देत, तू वेळेला उत्तर देतोस. सकाळी मैदानावर धावणं, दिवसा अभ्यास आणि रात्री पोटात उपाशी पण घेऊन डोळ्यात स्वप्न ठेवणं, हे फक्त पोलीस भरतीचा विद्यार्थीच समजू शकतो. भगवद्गीता सांगते, कर्तव्य करणं हीच पूजा आहे आणि तू तीच पूजा करत आहेस दररोज, स्वतःशी, स्वप्नाशी आणि भविष्यासोबत. जिथं लोक झोपतात तिथं तू धावतोस, जिथं लोक थकतात तिथं तू स्वतःला उभं करतोस, कारण तुला फक्त एक नोकरी नकोय, तुला ओळख हवी आहे. तुझ्या नावाच्या पुढे पोलीस लिहिलं जावं हाच तुझा श्वास आहे. आणि लक्षात ठेव, हे स्वप्न तू पाहिलंय, ते भगवान श्रीकृष्णानं पाहिलेलं नाही, पण त्याने तुला ते पूर्ण करायला पाठवलंय.